17 जून जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन. नमस्कार, मी काव्या आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस दरवर्षी 17 जून रोजी साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश हाच की वाळवंटीकरण आणि दुष्काळाच्या गंभीर समस्यांबद्दल जनजागृती करणे आणि त्यावरील उपाययोजना करणे. वाळवंटीकरण म्हणजे काय? वाळवंटीकरण म्हणजे सुपीक जमिनीची वाळवंटी प्रदेशात रूपांतर होणे. ही प्रक्रिया मानवाच्या कृती आणि हवामानातील बदलांमुळे होते. आणि दुष्काळ म्हणजे काय? तर एका विशिष्ट क्षेत्रात कमी पाऊस पडणे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे होणारी समस्या. दरवर्षी वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिनानिमित्त जागतिक उत्सव आयोजित करण्यासाठी एका देशाची निवड केली जाते. यावर्षी म्हणजेच 2025चा हा कार्यक्रम कोलंबिया सरकारने आयोजित केला आहे. वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिन हा जागतिक स्तरावरील सर्वात तातडीच्या आव्हानांपैकी एक आहे. रिस्टोर द लँड, अनलॉक ऑपॉर्च्युनिटीज या थीम अंतर्गत 2025चा उत्सव निसर्गाचा पाया म्हणजे जमीन पुनर्संचित केल्याने रोजगार कशी निर्माण होऊ शकतात, अन्न आणि पाणी सुरक्षा कशी वाढू शकते, हवामान कृतीला पाठिंबा कसा मिळू शकतो आणि आर्थिक लवचिकता कशी निर्माण होऊ शकते यावर प्रकाश टाकतो. जमीन पुनर्संचित करणे का महत्त्वाचे आहे? जागतिक GDPच्या अर्ध्याहून अधिक भाग निरोगी परिसंस्थांवर अवलंबून आहे. ज्यावेळी जैवविविधतेचे नुकसान होते, दुष्काळाचा धोका वाढतो आणि समुदाय विस्थापित होतात. याचे परिणाम जागतिक पातळीवर दिसून येतात. अन्नधान्याच्या वाढत्या किमतीपासून ते अस्थिरता स्थलांतरापर्यंत. जमीन पुनरुज्जीवित केल्याने उत्पादकता पुनर्संचयित होते, जलचक्र मजबूत होते, लाखो ग्रामीण उपजीविकेला आधार मिळतो. जमीन पुनर्संचयित करण्यासाठी अधिक शाश्वत, लवचिक आणि न्याय भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. बाय द वे, तुम्हाला भारतातल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कोण हे माहिती आहे का? जाणून घेऊया कलाकार दिन विशेषच्या पुढच्या भागात. पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com.